ऐका नाही तर तिथं येऊ का मी? नाही येऊ का लगेच? नाही येऊ का सांगा मला. या आमच्या बोकांडी बसा. नमस्कार मंडळी, राम राम प्रणाम प्रणिपात माझ्या आत्मनिर्भर मित्रांनो. जय महाराष्ट्र. परत एकदा आपल्या आजच्या नवीन कोऱ्या करकरीत आणि चरचरीत व्हिडिओ मध्ये पुनश्च एकदा स्वागत करतो. हा मित्रांनो, माहित आहे व्हिडिओ थोडासा लेट झालाय, पण काळजी करू नका, आता आपण रेग्युलर व्हिडिओज घेऊन येणार आहे. तर चला व्यर्थ बडबड न करता आपण आपल्या आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. तर कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आहेत द किंग मेकर ग्रुप अध्यक्ष भैया गायकवाड. भैया गायकवाड बोलतो, द किंग मेकर ग्रुप अध्यक्ष येवला. हा भैया गायकवाड बोलतो, द किंग मेकर ग्रुप अध्यक्ष. भैया गायकवाड बोलतो, द किंग मेकर ग्रुप अध्यक्ष येवला. भैया गायकवाड बोलतो, द किंग मेकर ग्रुप अध्यक्ष येवला. मित्रांनो, माणूस किती बी गरीब असला तरी त्याच्या डांगीत समाजसेवा करायची खाज नक्कीच असते आणि अशीच खाज आपल्या द किंग मेकर ग्रुप अध्यक्ष भैया गायकवाड यांच्यामध्ये दिसून आली. मित्रांनो, भैया गायकवाड यांनी ग्राउंड लेवलवरती समाजसेवा न करता सोशल मीडियावरती समाजसेवा करायला सुरुवात केली आहे आणि सोशल मीडियावरती समाजसेवेच्या रील्स अपलोड करून लोकांना हे पटवून दिलेलं आहे की भैया गायकवाड हे खूप मोठे समाजसेवक आहेत. म्हणजे ग्राउंड लेवलवरती समाजसेवेची माय कशी का दुपकाना, पण इंस्टाग्रामवरती लोक समाजसेवक म्हणतात ना, हे महत्वाचं. म्हणजे भाऊ समाजसेवा करण्यामध्ये इतका व्यस्त झाला ना की उठकी सुट कुणालाही फोन करून हॅलो मी भैया गायकवाड बोलतोय असं म्हणून लोकांना चुत्यात काढायला लागलाय. दादा ऐका ना, तो मुलगा नापास झालेला आहे. का कारणामुळे नापास झालाय? तो मुलगा आज नापास झालेला आहे. त्याची मला 2-3 कॉल आले, त्याची फी वगैरे सर्व भरपूर आहे. त्यांनी बाहेरून ऍडमिशन केलं होतं. तुम्ही काय बोलले फी घ्यायच्या टायमाला की त्याला पास करून देऊ बोलले, पण तुम्ही आता या टायमाला असं काय केलं? तुम्ही त्याला नापास का केलं? अरे भावड्यातनं अभ्यासच केला नसेल तर तो मास्तर तरी त्याला कसा पास करेल? बरं चल, हे पण समजून घेतलं की बाबा मास्तर म्हटला होता की तुला पास करतो, पण पास करण्यासाठी पेपरामध्ये त्यानं काहीतरी झकमारी केली पाहिजे का नाही? त्यानं पेपरामध्ये काहीतरी लिहिलं पाहिजे का नाही? तेव्हा तो पास कर. बात सही आहे. मित्रांनो, मी तुम्हाला खरं सांगतोय, ह्या असल्या लोकांना काहीतरी अनाथ म्हणून काहीतरी सहानुभूती दाखवून तुम्ही यांना मोठं करताय, यांना डोक्यावरती बसून घेताय. पण माझं एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, हे जरा बुडाखाली काहीतरी थोडं आलं की हे तुमच्याच डोक्यावरती मुतायला चालू करणार. हॅलो, काय द किंग मेकर ग्रुप अध्यक्ष भैया गायकवाड याची कॉल रेकॉर्डिंग व्हायरल? काय म्हणतोस? पटकन पाठव मला व्हिडिओ काढायचा तुला. हा, मी एक काम करून दाखव माझं काही. काय बोल ना, तू डोकं लावू नको, तुझं काम होणार नाही. मी व्हिडिओ काढाल नाही ते काढणार. तर तो पुढं किती किलोमीटर नगर माहिती तुला? डबल तेच बोलतोय ना. ते व्हिडिओ ते सगळे नाटक आहे तुझे. हा, पाठव सगळे बाबा मारून टाकल तुला. बघितलं का मित्रांनो, या रेकॉर्डिंग मध्ये भैया भाऊ गायकवाड जे आहेत ना, ते डायरेक्ट मारामारीच्या गोष्टी करून राहिलेले आहेत. म्हणजे ह्याच्यावरूनच लक्षात येतं की भाऊ फक्त रील्सद्वारे, भाऊ फक्त रील्सवरती समाजसेवा करतोय, ग्राउंड लेवलवरती तर भाऊ. आणि मला सांग भावड्या, तुझा जो ग्रुप आहे द किंग मेकर, ह्या ग्रुपचं उद्देशच काय होतं? या ग्रुपचा उद्देश एवढाच होता की बाबा जी तरुण पिढी आहे ती गुंडागिर्दीमध्ये न जाता काहीतरी त्यांनी व्यवसाय केला पाहिजे आणि चांगलं स्वतःला घडवलं पाहिजे, यासाठी या ग्रुपची स्थापना केली होती. पण भाऊ आपला मारामारीच्या गोष्टी करतोय. अरे बाप रे, ये तो धोती खोल रहा है. मारण्यावर ना आठवलं भावड्या, तुला मारलंय वाटतं ना? लाव रे तो व्हिडिओ. हे बघ बावड्या, कसं असतंय ना, रील्स वरती समाजसेवा करणं वेगळं आणि ग्राउंड लेवलवरती समाजसेवा करणं वेगळं असतंय. हे जरा तू डोक्यामध्ये समजून घे. मित्रांनो, आता येऊ आपण सगळ्यात महत्त्वाच्या टॉपिक वरती. मला सांगा, हे न्यूजवाले, ह्या भाऊ जरा काय फेमस झाला की ह्याच्या मागे लगे इंटरव्ह्यू घेण्यासाठी निघाले. मला सांगा, या न्यूजवाल्यांना दुसऱ्या न्यूज नाहीत का? तर तुझं झी 24 तास मध्ये स्वागत आहे. काय सांगशील नेमकं, तुझं रील एवढे व्हायरल होत आहे, कोण आहेस भैया गायकवाड? कुछ भी काय नाही मित्रांनो, हे न्यूजवाले पहिल्यांदा हाना तुम्ही. आय एम सॉरी बाबू. हा भैया गायकवाड बोलतो, द किंग मेकर ग्रुप अध्यक्ष. हा म्हणलं एवढा स्टेशन रोडला लाईट का पण नाही सोडता का नाही? ती येऊ तिथं नाही येऊ का लगेच? सोडता का नाही? हो सोडा, लगेच सोडा. हो चलो भाई देखो अब मैं क्या. हॅलो, आम्ही मराठीचं वाजवतो अध्यक्ष बोलतोय. ती तेवढी लाईट घालवा की आपली. हा घालवा का? काय येऊ मी तिथं? बघितलं का, गेली का ना लाईट? आली बहिणचोद.
अरे भावड्या, तू जरी लोकांना चिवत्या समजत असला तरी लोक पोळ्याने दूध पित नाहीत रे बाबा. तर मित्रांनो, बस आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि ह्याच भावावरती जर तुम्हाला दुसरा पार्ट पाहिजे असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा. लवकरच घेऊन येऊ तुमच्यासाठी. लवकरच भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत राम राम.